नमस्कार. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि संपूर्ण दिवसभरात कुठले राहतील महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्रासाठी पाहणार आहोत पुढच्या तासाभरात सविस्तर. सुरुवातीलाच बातमी आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या जतमधील 42 गावांच्या बाबतच्या वक्तव्यावरून जत तालुका पाणीकृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मग महाराष्ट्रामधील सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आलेली आहे. इतके दिवस पाणी आणि अन्य सुविधा जत तालुक्याला का दिल्या नाहीत असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी, पाणी द्या नाहीतर आम्ही एनओसीची वाट बघणार नाही, आम्ही थेट कर्नाटकात जाऊ असा इशारा जत तालुका पाणी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी दिलेला आहे. कर्नाटकमध्ये जाणार की त्यांच्या सुविधा आपल्याला चालू झाल्या की म्हणजे आम्ही कर्नाटकमध्ये जाणार. यांच्या सुविधा आपण जन्मल्यापासून बघतो महाराष्ट्राची सुविधा आपल्याला फक्त आश्वासनावर चाललेल्या आहेत. सुविधा काय भेटत नाहीत अजून. आता थोड्याफार इकडे कर्नाटकमधून सुविधा आपल्याला यायला लागले ते आता तेव्हा आम्ही कर्नाटकमध्ये जायला इच्छुक आहोत. जत तालुका विभाजनचे प्रश्न असू दे ते 50 वर्ष झालं अजून काय मिटलं नाही. 50 दर विधानसभेला येत्यात म्हैसाळची 6वा टप्पा आम्ही पूर्ण करतो. अजूनपर्यंत 50 वर्ष झालं अजून म्हैसाळची टप्पाच पूर्ण झाला नाही. यंदा कुठलं पण काम पण असू देत, इलेक्शन आला तर येते करून देतो. तुमचं नुसतं जेवण करून लिहून जिल्हा परिषद जायला पाहिजे. कुठलं पण काम असलं तर सकाळी गेलं तर संध्याकाळी यायला पाहिजे. एवढं पण हे आहेत. सारखं बस पण नाहीत. सकाळी आला तर संध्याकाळीच बस. मग कर्नाटक जातात सकाळपासून संध्याकाळी येते 10 बस येतात. सारखं 1 तासाने येतात. एक अर्धा तासाला एक एसटी येते कर्नाटकचा. आम्ही एकलं तुम्ही सांगा डिग्री शिकायचं म्हणजे कॉलेज कुठं जवळ आहेत. सांगलीला जायचं, कोल्हापूरला जायचं. इथं 25 किलोमीटर आहे. 25 मिनिटात आम्ही विजापूरला जातो आणि तिथून पास आहे. इथून गावातलं 100 विद्यार्थी रोज जाते विजापूरला. आणि त्यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज 38वी पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या या पुण्यतिथीला राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या कराड इथल्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळातच कराडमध्ये दाखल होत आहेत. यशवंतरावांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर शासनाच्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. आणि या दौऱ्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला वेगळी चालना मिळावी म्हणून मेळाव्याचं आयोजनही करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राची शिल्पकार म्हणूनच समजले जातात ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज 38वी पुण्यतिथी साजरी होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी समाधीस्थळावर त्या ठिकाणी येऊन अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यातर्फे पुष्पचक्र अर्पण करून या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं जाणार आहे. नतमस्तक या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी कराडमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. त्यासोबत या ठिकाणी मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री कराडसाठी कुठल्या प्रकारचा निधी असेल किंवा काय घोषणा करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. तर कराड इथे मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डावलल्यामुळे राष्ट्रवादीची नाराजी आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्तही करण्यात आलेली आहे. त्या एनसीपीच्या आमदारांकडून नाराजी व्यक्त केली जाते कारण विकास कामांच्या कार्यक्रमांसाठी अजित पवार यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे. अजित पवारांना डावलल्यानं एनसीपी नाराज आहे. आज या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी साजरी होती. दरवर्षी 25 नोव्हेंबर या दिवशी इथं हा कार्यक्रम घेण्यात येतो आणि यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, राज्यातले सर्व यशवंतप्रेमी लोक या ठिकाणी येतात. आजच मुंबईमध्ये यशवंतराव प्रश्नांच्या वतीनं एक पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. त्यामुळे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी येऊ शकले नाहीत. पण आम्ही सगळे सातारा जिल्ह्यातले सर्व यशवंतप्रेमी आम्ही सर्वजण प्रथेप्रमाणे 8:30 वाजता येऊन या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर त्यांना